रोजच राही, ज्याचा रुबाब राजेशाही, सुट्टा बुट्टात रोजच राही, जगात गाजा बाजा, ज्याचा जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा, जगात गाजा बाजा, भीमराव एकच राजा. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधले दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. एक बिटमार्क प्रोजेक्ट असेल आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट असेल. ओके, इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो इथं प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो जो बिटमार्क प्रोजेक्ट असेल तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण काही लेयर्स जे आहेत ते सेट करून दिलेले आहेत आणि हे जे सॉन्ग यूज झालेलं आहे हे सॉन्ग तुम्हाला यामध्ये ऑलरेडी ॲड करून दिलेलं आहे. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला सर्व मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं प्लस बटन दिसत असेल, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मटेरियलचं फोल्डर जे आहे ते इथं सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो इथं मी काय केलेलं आहे, काही एक्स्ट्रा मटेरियल जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे ज्यांना हा व्हिडिओ मराठी टेक्स्ट PNG सोबत बनवायचा असेल तर मराठी टेक्स्ट PNG तुम्ही यूज करू शकता, किंवा ज्यांना कोणाला इंग्लिश टेक्स्ट PNG मध्ये बनवायचं असेल तर इंग्लिश टेक्स्ट PNG सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो हा जो फायर इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲड करून घेतल्यानंतर हे फायर इफेक्टचे जे लेअर आहे मित्रांनो ते म्हणजे सॉन्गच्या वरती घेऊन यायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपण जे पण एडिटिंग करू ते आपल्याला स्पष्टपणे समजायला हवं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा फायर इफेक्ट जो आहे तो सेट करून दिलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. आता तुम्हाला इथून हे जे टेक्स्ट PNG जे आहेत ते बरोबर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत सेंटरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता हे जे लेअर्स आहे टेक्स्ट PNGची या ऑप्शनचा यूज करून सेकंड बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला मित्रांनो दुसरी जे टेक्स्ट PNG आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर याला तिसऱ्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे, परत प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून तिसरी PNG जे आहे ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे या PNGला सुद्धा रिसाईजमध्ये बरोबर सेंटरमध्ये सेट करून तुम्हाला जेवढी हवी साईज जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही इथं ठेवू शकता आणि याला समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परत इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं चौथी टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे टेक्स्ट PNGची साईज वगैरे बरोबर सेट करून तुम्हाला सेंटरमध्ये सेट करून घ्यायचे आणि याला समोरच्या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथं यायचं आहे, इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं जे टेक्स्ट PNG आहे ते ॲड करून घ्यायचे आहे आणि इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. इथून सुद्धा याची साईज वगैरे जे आहे ते तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथं ठेवू शकता. ओके, तर मित्रांनो इथं आपल्या सर्व म्हणजे जे टेक्स्ट PNG जे आहेत मराठीमधल्या ते इथं ॲड करून झालेले आहेत. ठीक आहे, इथं आता तुम्हाला इंग्लिश टेक्स्ट PNG ॲड करायचे असेल तर तुम्ही इंग्लिशवरती सुद्धा करू शकता, किंवा मराठीवरती तुम्हाला ॲड करायचं असेल तर मराठी टेक्स्ट PNG सुद्धा तुम्ही इथं यूज करू शकता. ओके, तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचं आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो सर्वात वरची जी लेअर दिसत आहे ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे. अशा प्रकारे इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जेवढ्या पण टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेले आहेत त्या सर्वांना हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे लेअर सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्या पण टेक्स्ट PNG आपण ॲड करून घेतलेल्या आहेत त्या सर्व टेक्स्ट PNGला हा इफेक्ट जो आहे मित्रांनो तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर इथं बघू शकता आपला हा इफेक्ट जो आहे तो इथं ॲड करून झालेला आहे. आता मित्रांनो तुम्हाला समोर यायचं आहे इथं. ओके, 18-25 पर्यंत इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये हा एक व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन काही या टाईपमध्ये झूम करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे,
या टाईपमध्ये. ओके. त्यानंतर मित्रांनो जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठेवायचा आणि उरलेला जो राईट साईडचा पार्ट असेल तो कट करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो काय करायचं आहे, ही व्हिडिओची जे लेअर दिसत आहे मित्रांनो ते तुम्हाला अशा प्रकारे खाली घेऊन यायचे, म्हणजे आपल्या सॉन्ग जिथं आहे सॉन्गच्या वरती हा व्हिडिओ ठेवायचा आहे. आता कसं मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारचा हा इफेक्ट जो आहे तो इथं शो होऊन जाईल. ओके ओके. तर मित्रांनो इथं बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत जिथून आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे तिथे यायचं. इथं प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथं भीम जयंती कमिंग सूनची जे टेक्स्ट पेन जे आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो याची साईज तुम्हाला हवी तेवढी ठेवायची आहे आणि याला तुम्हाला सेंटरमध्ये सेट करायचं आहे तर सेंटरमध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता किंवा तुम्हाला एका खालती बरोबर सेंटरमध्ये सेट करायचं तर तिथं सुद्धा सेट करू शकता. त्यानंतर मित्रांनो हे भीम जयंती कमिंग सूनची जे टेक्स्ट पेन जे आहे त्याला सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या वरती घेऊन यायचं आहे. ओके. म्हणजे जेणेकरून अशा प्रकारचा हा इफेक्ट आपल्या त्या टेक्स्ट पेनजीला सुद्धा लागून जाईल. ओके. तर मित्रांनो इथं बघू शकता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आता सिम्पली तुम्हाला एकदा बॅक यायचा आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. खालची रेक्टँगलची लेअर सिलेक्ट करून इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला बीटमार्क प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायचा आणि इथं आपण जो व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे त्या व्हिडिओला हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. ठीक आहे. तर मित्रांनो इथं आपला हा इफेक्टसुद्धा लागलेला आहे. आता मित्रांनो आपला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला करायचं काय, वरती ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम जय